नमस्कार, मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते. आज मी आपल्याला झेड प्लॅन्टबद्दल सांगणार आहे. झेड प्लॅन्ट हे कोणते प्लॅन्ट आहे, झेड प्लॅन्टची कशी केअर करायची आणि झेड प्लॅन्ट लावल्याच्या नंतर आपल्या घरात काय फायदा होतो किंवा तोटा होतो हे सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की झेड प्लॅन्ट हे लावल्याच्या नंतर काय काय फायदे होतात आणि काय तोटे होतात हे सांगणार आहे. हे पहा, हे आहे झेड प्लॅन्ट. झेड प्लॅन्ट हे इनडोअर पण लावणारे प्लॅन्ट आहे आणि आउटडोअर पण लावणारे प्लॅन्ट आहे. कारण हे काही व्हरायटी याची घरातही लावता येते आणि काही व्हरायटी आपल्याला बाहेर गार्डनमध्ये लावावी लागते. कारण त्याला 3 ते 4 तास ऊन लागते. अशा ठिकाणी हे प्लॅन्ट ठेवावे लागते की जेणेकरून त्याला 3-4 तास ऊन लागेल आणि त्याची वाढ चांगली होईल. आणि ते चांगले येण्यासाठी त्याला पाणी कमी लागते. कमीत कमी पाणी जर दिले तर झेड प्लॅन्टची वाढ चांगली होते आणि त्याला जास्त पाणी लागले तर त्याचे मुळे खराब होऊन पाने गळतात आणि ते खराब झाड होते. यासाठी त्याला चेक करून पाणी देणे गरजेचे असते आणि त्याची सॉईल कोरडी राहील याची काळजी घेणे गरजेचे असते. आणि त्याची थोडी थोडी पिंचिंग जर केली तर ते घनदाट होते आणि चांगले येते. ज्या ठिकाणाहून आपण पिंचिंग करू त्या ठिकाणी 2-3 फुटवे येतात आणि हे झेड प्लॅन्ट घनदाट होते आणि चांगले होते. आपण त्याला कोणताही आकार देऊ शकतो, जे आपल्याला आकार द्यायचा आहे. जशी त्याची वाढ झालेली आहे तसा आकार आपण कोणताही देऊ शकतो. छोटी छोटी पिंचिंग आणि छोटी छोटी कटिंग जर आपण त्याची केली आणि ते दुसरे प्लॅन्ट त्याचे तयार करू शकतो. एका प्लॅन्टपासून बरेच प्लॅन्ट तयार होतात. त्याची कटिंग इझी टू ग्रो आहे आणि त्याची छोटीही कटिंग लावली तर ती येते, वायाला जात नाही. त्यामुळे आपण आपल्या गार्डनमध्ये जर एक वेळेस हे प्लॅन्ट आणले तर आपल्या गार्डनमध्ये भरपूर प्लॅन्ट तयार होतात. आणि त्याची छोटीही कटिंग लावली तरी येते आणि छोटी कटिंग लावली तर छोट्या पॉटमध्ये लावा आणि जशी जशी कटिंग वाढेल तसे तसे त्याचे स्पॉट बदलावेत आणि लहान पॉटमध्ये त्याची चांगली वाढ होते. आणि त्याची चांगली वाढ झाल्याच्या नंतर आपण त्याला मोठ्या स्पॉटमध्ये लावू शकतो. मोठ्या पॉटमध्ये लावले तर त्याची जास्त मोठ्या पॉटमध्ये कधीच लावायचे नाही. जशी जशी त्याची वाढ होईल तसा तसा थोडा आकाराने थोडा किंचित मोठा असा पॉट घ्या आणि तसा लावा, म्हणजे त्याची वाढ चांगली होईल. जर तुम्ही मोठ्या पॉटमध्ये लावताल तर त्याची वाढ चांगली होणार नाही आणि ते प्लॅन्ट खराब होण्याची शक्यता असते. आणि झेड प्लॅन्ट हे आपल्या घरात लावलेला फायदा आहे का तोटा, तो मी पुढे सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. जर आपण आपल्या घरात झेड प्लॅन्ट लावले तर आपल्या घरात फायदाच होतो. झेड प्लॅन्ट हे शुभ प्लॅन्ट आहे आणि ते जर आपल्या घरात लावले तर आपल्याला पैशाची कमतरता होत नाही. घरात सुख शांती याचे प्रतीक आहे असे म्हणतात. झेड प्लॅन्ट लावते वेळेस उत्तर पूर्व दिशेस म्हणजे आग्नेय दिशेस लावावे किंवा आपल्या गेटसमोर लावावे. ज्या ठिकाणाहून आपण ये जा करतो अशा ठिकाणी लावले तर ते खूप फायद्याचे असते असे म्हणतात. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.